नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही माझे मागचे जो आहे 2 व्हिडिओ पाहिला असाल, की बऱ्यापैकी व्हिडिओमध्ये मी अगदी पुणे, धुळे, जळगाव, मुंबई, नगर, अमरावती, वर्धा, जालना, परभणी, अमरावती, नाशिक, रत्नागिरी असे बरेच कॉलेजेस आपले जे सेमी गव्हर्नमेंटचे आहेत महाराष्ट्रामध्ये. तर त्या प्रत्येक कॉलेज मी अगदी इंटेक तुम्हाला त्या कॉलेजच्या बद्दल सविस्तर सांगितली आहे व्हिडिओच्या माध्यमातून. कोणत्या वर्षी ते कॉलेज इस्टॅब्लिशमेंट झालं होतं आणि त्या कॉलेजची फीस किती आहे. त्याच्याबद्दल अगदी मी माझ्या मागच्या 2 व्हिडिओमध्ये पूर्ण हे कॉलेजेस मी कव्हर केलेले आहेत आणि पुढचे आणखी 6 ते 7 कॉलेजेस मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे अगदी डिटेल्समध्ये. तर जे काही विद्यार्थी नवीन असतील आपल्या YouTube चॅनलवरती त्यांनी नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा, की जेणेकरून असे युजफुल तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटतील. तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता मी अगदी हे कॉलेज पूर्णपणे घेऊन आलेले आहेत. तर जे आपले सेमी गव्हर्नमेंटचे जे राहिलेले 6-7 कॉलेजेस आहेत त्याच्याबद्दल पूर्ण इनटेक आणि एस्टॅब्लिशमेंट आणि फी स्ट्रक्चर पूर्ण सांगणार आहे. तर फर्स्ट आपण कॉलेजचा विचार करूया. इथे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. तेरणा मेडिकल कॉलेज नवी मुंबई याच्याबद्दल आहे. हे ट्रस्टचं आहे आणि हे 1991चं जुनं खूप कॉलेज आहे विद्यार्थी मित्रांनो आणि 150चा हा इंटेक आहे आणि इथे तुम्ही फीस पाहू शकता. इथे 8,01,500 अशी इथल्या कॉलेजची नवी मुंबईची तेरणा मेडिकल कॉलेजची फीस स्ट्रक्चर आहे प्रेझेंट 2024चं. आणि नेक्स्ट कॉलेजचा आपण इतर विचार करूया. तर इथं तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता कॉलेजचं नाव भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज पुणे ह्याच्याबद्दल आहे. हे पण ट्रस्टचा आहे. 2022चा हा इस्टॅब्लिशमेंट आहे आणि कॉलेजचा इंटेक तुम्ही पाहू शकता 100चा कॉलेजचा इंटेक आहे आणि तिथे फी स्ट्रक्चर प्रत्येक वर्षाला 5,97,000 अशी त्या कॉलेजची फी स्ट्रक्चर आहे. सगळ्यात कमी नावाजलेलं कमी फीस असलेलं हे नावाजलेलं कॉलेज आहे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी पुण्यामधलं कॉलेज. ओके. आणि नेक्स्ट कॉलेज आहे तुम्ही ते पाहू शकता मी काढलेलं आहे. डॉक्टर एन.वाय. तासगावकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स असं हे काढलेलं आहे. कॉलेजचं नाव हे ट्रस्टचंच आहे. 2021चा आहे इस्टॅब्लिशमेंट आणि कॉलेजचा इंटेक 100चा आहे आणि या कॉलेजची फीस तुम्ही ते स्क्रीनवरती पाहू शकता. 8 लाख पर इयर ह्या कॉलेजची फीस असणार आहे. ओके. आणि नेक्स्ट कॉलेज काढलेलं आहे सिंधुदुर्गचं. त्यालाच आपण एस-एस-पी-एम म्हणजेच काय सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ असं त्याला पूर्ण लॉंग फॉर्म आहे. एस-एस-पी-एम मेडिकल कॉलेज अँड लाईफ टाईम हॉस्पिटल सिंधुदुर्ग असं हे पूर्णपणे कॉलेजचं नाव आहे. हे ट्रस्टचंच आहे कॉलेज आणि 2020चा हा इस्टॅब्लिशमेंट आहे आणि त्या कॉलेजचा 150चा हा इंटेक आहे आणि कॉलेजची फीस 8,25,000 पर इयर अशी ही आहे. ओके. आणि नेक्स्ट कॉलेज मी तर पुण्याचंच काढलेलं आहे. तुम्ही पाहू शकता सिम्बायोसिस मेडिकल कॉलेज फॉर वुमन. ते फक्त मुलींसाठीच हे कॉलेज राहणार आहे. खूप फेमस आहे, नावाजलेलं आहे आणि या कॉलेजचे सोसायटी असं दिलेलं आहे. 2020चं इस्टॅब्लिशमेंट आहे आणि जवळ इंटेक तुम्ही ते पाहू शकता 150चा इंटेक आहे आणि त्या कॉलेजला 10 लाख रुपये पर इयर फीस अशी राहणार आहे. सिम्बायोसिस कॉलेज मुलींसाठी, वुमन्ससाठी फक्त आहे. हे पुण्याचं कॉलेज आहे, पुण्यामध्ये आहे. आणि नेक्स्ट कॉलेज मी पालघरचं काढलेलं आहे. वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स पालघर महाराष्ट्र. हे प्रायव्हेट कॉलेज म्हणून ओळखलं जातं. 2017चा इस्टॅब्लिशमेंट आहे. 150चा इंटेक आहे इथे आणि कॉलेजची फीस इथे 16,60,000 अशी आहे. ओके. हे पालघरचं कॉलेज आहे. आणि नेक्स्ट कॉलेज आहे सांगली. तर सांगलीचं कोणतं कॉलेज आहे? प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सांगली असं ह्या नावाने ओळखलं जातं. हे ट्रस्टच आहे. 2016चा इस्टॅब्लिशमेंट आहे आणि जवळजवळ तुम्ही इंटेक पाहू शकता 150चा इंटेक आहे आणि कॉलेजची फीस तुम्ही ते पाहू शकता 8,91,000 अशी पर इयर ह्या कॉलेजची फीस राहणार आहे सांगलीची. ओके. आणि नेक्स्ट सोलापूरचं कॉलेज आहे. इथे पण खूप डिमांड असतं ह्या कॉलेजला. अश्विनी रुरल मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल रिसर्च सेंटर सोलापूर असं हे कॉलेजचं नाव आहे. हे ट्रस्टच आहे. 2012चं इस्टॅब्लिशमेंट आहे आणि कॉलेजचा इंटेक हा 100चा आहे आणि प्रत्येक वर्षाला ह्या कॉलेजला फी जवळजवळ 9,86,000 अशी एका वर्षाची फीस तिथे सोलापूरच्या कॉलेजला अश्विनीला राहणार आहे. तर हे झालं विद्यार्थी मित्रांनो. अगदी मी तुम्हाला पूर्णपणे हे कॉलेजचे नावं अगदी तेरणा मेडिकल कॉलेज नवी मुंबई, भारतरत्न अटल बिहारी कॉलेज पुण्याचं आणि डॉक्टर एन.वाय. तासगावकर हे कॉलेज आहे हे पण तुम्हाला त्याच्याबद्दल सांगितलं आहे. जे सिंधुदुर्गचं एस-एस-पी-एम त्याबद्दल पण डिटेल्स सांगितलं आहे आणि जे सिम्बायोसिस मेडिकल कॉलेज वुमन्स आहे पुण्याचं त्याच्याबद्दल पण सांगितलं आहे. जे आपलं पालघरचं आहे थोडी ती फी जास्त पाहायला मिळते पालघरला वेदांतामध्ये. आणि नेक्स्ट आहे सांगली प्रकाश इन्स्टिट्यूट आणि नंतर लास्टला आहे सोलापूर अश्विनी मेडिकल. तर हे झालं प्रत्येक कॉलेजचं अगदी मी तुम्हाला पूर्ण एस्टॅब्लिशमेंट आणि कॉलेजचा इंटेक आणि प्रत्येक वर्षाची फी स्ट्रक्चर हा पूर्णपणे मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर माझी जवळजवळ
3 व्हिडिओ हे पूर्ण अगदी हे आपले जे सेमी गव्हर्नमेंट जे कॉलेजेस आहेत त्याच्याबद्दल अगदी पूर्ण मी तुम्हाला डिटेल सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी थोड्या मार्कावरून गव्हर्नमेंट सीट जात असेल तर त्याही विद्यार्थ्यांनी ह्या कॉलेजचा नक्कीच विचार करावा. कारण सेमी गव्हर्नमेंटमध्ये कॉलेज मिळत असेल तर ते सोडू नये असं मला पर्सनली वाटतं. कारण एम-बी-बी-एस करण्याचं एक तर तुमचं इच्छा पण पूर्ण होते आणि त्या कॉलेजचा फी स्ट्रक्चर पण कमी पाहायला मिळतं कंपेअर टू डीम्डपेक्षा. तर विद्यार्थी मित्रांना मी आणखी सांगू इच्छिते, की जे काही 85% कोठ्यामधून विद्यार्थी ॲडमिशन्स घेत असतात, ज्या विद्यार्थ्यांकडे डोमेस्टिक सर्टिफिकेट्स अवेलेबल आहे, तर आणि ज्या पॅरेंट्सचं इन्कम 8 लाखापेक्षा कमी आहे, त्या सगळ्या विद्यार्थ्यांना त्या स्कॉलरशिपच्या मार्फत तुम्हाला फी पण माफ होत असते. ही पण गोष्ट लक्षात घ्या आणि तुम्हाला जर काउन्सिलिंग येत असेल, तर नक्की तुम्ही स्वतः करू शकता आणि तुम्हाला जर काउन्सिलिंग आमच्यामार्फत करायचं असेल, तर तुम्ही नक्कीच आम्हाला मेसेज करू शकता, की मॅडम तुमच्यामार्फत आम्हाला काउन्सिलिंग घ्यायची आहे. आम्ही पूर्ण अगदी स्टार्ट टू एंडपर्यंत पूर्णपणे काउन्सिलिंग आमच्यामार्फत करत असतो आणि तुमचं सेमी गव्हर्नमेंटमध्ये कॉलेजमध्ये सीट मिळवून द्यायचा 100% आम्ही प्रयत्न करत असतो. एवढंच आहे आणि तंत्र आज मी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. ज्या काही विद्यार्थ्यांना काही कारणास्तव आणखीन कमी मार्क पडले असतील, त्याही विद्यार्थ्यांना आमच्या इकडे सुवर्ण संधी उपलब्ध आहे. अगदी तामिळनाडूमध्ये आणि पॉंडिचेरीमध्ये मी स्वतः येऊन ॲडमिशन करून देत असते. तर तामिळनाडूमध्ये आता टोटल बजेट अगदी 65 पर्यंतचं आहे. पूर्ण एम-बी-बी-एसचं पूर्ण अगदी एनी मार्क. ज्या काही विद्यार्थ्यांना इंटरेस्ट असेल तरी नक्कीच मला 10 तारखेच्या आतमध्ये कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला 100% अगदी जस्ट एलिजिबल असेल तरी पण तुम्हाला 100% मी गॅरंटी देते, की तिथे चेन्नईमध्ये मी स्वतः येऊन ॲडमिशन डीम्डमध्ये कमी मार्क आणि कमी बजेटमध्ये अगदी ॲडमिशन्स पहिल्या राउंडमध्येच करून देते. तर तमाम विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छिते, की तुम्ही मॅक्सिमम कमी मार्कवाले विद्यार्थी असतील आणि त्यांना एम-बी-बी-एस करायचं असेल, तर मॅक्सिमम फर्स्ट राउंडमध्ये या. कारण याचंही मी तुम्हाला कारण सांगते. कारण सेकंड आणि थर्ड राउंडमध्ये खूप सारे विद्यार्थी येतात आणि सीट्स तिथे कमी राहिलेल्या असतात. त्यामुळे कट ऑफ पण वाढतो आणि फी स्ट्रक्चर पण वाढत असतं. त्यामुळे ज्या काही विद्यार्थ्यांना इंटरेस्ट असेल, कमी मार्क असतील आणि कमी बजेटमध्ये त्यांना 65 मध्ये टोटल बजेट पाहिजे असेल एम-बी-बी-एसचं, तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता. अगदी लिमिटेड सीट्स अवेलेबल आहेत फर्स्ट राउंडच्या. तर नक्की तुम्ही 10 तारखेच्या आतमध्ये कॉन्टॅक्ट करा. म्हणजे तुमचं बुकिंग आम्ही करून अगदी ऑनलाईन आम्ही एम-सी-सी थ्रू तुमचे ॲडमिशन्स करून द्यायचा 100% प्रयत्न करतो. ओके मित्रांनो, अशीच तुम्हाला व्हिडिओ जर माझे नवीन-नवीन पाहायचे असतील, तर तुम्ही नक्कीच तुमच्या मित्रांना आणि गरजू फ्रेंडला पण तुम्ही हा व्हिडिओ सेंड करा, की जेणेकरून त्यांनाही त्यांचा फायदा होईल आणि वर्षही वाया जाणार नाही आणि एम-बी-बी-एस होण्याचं स्वप्नही त्यांचं पूर्ण होईल. एवढंच आहे आणि मी त्यानंतर हा जर व्हिडिओ आवडला असेल, तर मी नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा, की जेणेकरून तुम्हाला असे युजफुल व्हिडिओ पाहायला भेटतील. ओके मित्रांनो, ऑल द बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक यू.